नमस्कार, मी तृप्ती स्वाद अनप्लगमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते। आज तुमच्यासाठी उपवासाला चालणारी एक स्पेशल रेसिपी घेऊन आले। बऱ्याच जणांना साबुदाण्याची खिचडी खाऊन कंटाळा आलेला असतो आणि सुचत नाही आज उपवासाला काय नवीन करावं। त्यांच्यासाठी ही रेसिपी आहे, ती म्हणजे रताळ्याचे गोड काप। चला तर मग यासाठी लागणारं साहित्य आपण बघूयात। अर्धी वाटी गूळ आपण घेतलेला आहे, 3 ते 4 चमचे तूप, अर्धा चमचा वेलची किंवा जायफळ पूड, 2 रताळ्यांचे साल काढून त्यांचे बारीक पातळ असे काप आपण करून घेतलेले आहेत। एका कढईमध्ये 3 ते 4 चमचे तूप आपण घेतोय। ते चांगलं तापलं की त्यामध्ये आपण रताळ्याचे काप जे केले होते ते टाकतोय। हे छान आपल्याला 8 ते 10 मिनिटं मंद आचेवर परतून घ्यायचे आहेत। मध्ये मध्ये तुम्ही 1-2 मिनिटांनी हे चांगले हलवत राहा। त्यानंतर यावर झाकण ठेवून एक साधारण 4 ते 5 मिनिटं ह्यांना चांगले शिजू देऊयात। आता आपले रताळ्याचे काप व्यवस्थित शिजलेले आहेत, तुम्ही बघू शकता। आता यामध्ये आपण ॲड करणार आहोत गूळ। गूळ छान याच्यामध्ये मिक्स करून घेऊयात। गूळ चांगला मिक्स झाला गूळ चांगला मिक्स झाला की आपण यात टाकणार आहोत वेलची किंवा जायफळ पूड। हे छान मिक्स करून घेऊयात आणि जोपर्यंत गूळ चांगला मेल्ट होत नाही, पूर्णपणे व्यवस्थित गूळ वितळत नाही, तोपर्यंत आपल्याला हे मिश्रण हलवत राहायचे मंद आचेवर। आपण जे तूप टाकलं होतं त्याच्यामुळे एक वेगळी शाईन याला येते। आपले रताळ्याचे गोड काप तयार आहेत। तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली आणि यानंतर तुम्हाला कोणती रेसिपी बघायला आवडेल हे कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा। त्याचबरोबर स्वाद अनप्लग या YouTube चॅनलला सबस्क्राइब करायला आणि Instagram पेजला फॉलो करायला विसरू नका। धन्यवाद।